श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. माझं नाव आहे रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते. सध्या मी 3 घरी स्वयंपाकाची कामं करते. 6:30 वाजलेत आणि सकाळच्या 6:30 वाजता मी पहिल्या कामावर पोचली आहे. इकडे नाश्त्यासाठी मस्त असे बेसनच्या पिठाचा चिला बनवलेला आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि चीज घालून मस्त असा बेसनचा चिला बनवलेला आहे. तर वरून मस्त क्रिस्पी, आतून मस्त सॉफ्ट जाळीदार असा हा बेसनचा चिला बनवलेला आहे सरांच्या टिफिनमध्ये नाश्त्यासाठी देण्याला. आणि त्यानंतर आता तुम्हाला लंच दाखवते. लंचमध्ये मस्त अशा चपात्या बनवल्यात, गोल गरगरीत मऊ अशा चपात्या आणि भाजी बनवलेली आहे. इथे शिमला मिरची बटाट्याची मी भाजी बनवली आहे. स्वयंपाक आणि ब्रेकफास्ट रेडी झाल्यावर पटापट टिफिन पॅक केला. पहिल्या टिफिनमध्ये 2 चपात्या पॅक केल्या. दुसऱ्या टिफिनमध्ये मस्त ही भाजी जी बनवलेली आहे शिमला मिरची बटाट्याची ती पॅक केली. आणि त्यानंतर चिला जो आपण बनवलेला आहे बेसनाचा चिला तो मी पॅक करायला घेतला. तर अशा प्रकारे सरांच्या टिफिनमध्ये चीज घालून 3 चिले मी पॅक केलेले आहेत. आणि आता तुम्हाला इथे पुढे व्हिडिओतनं दिसणार आहे की कसं पॅक केलेला टिफिन मला पुन्हा चेंज करावा लागणार आहे. त्यानंतर फ्रूटमध्ये मी सरांना ॲपल देत आहे. साल काढून पीसमध्ये कट करून असा काचेच्या टिफिनमध्ये मी फ्रूट दिलं. त्यानंतरने ह्या दुसऱ्या टिफिनमध्ये मी सरांना दही दिलेलं आहे. चपाती, भाजी, नाश्ता, दही, फ्रूट, त्यानंतर कुकुंबर किंवा बीटरूट हे पण मी कट करून सरांना देत असते टिफिनमध्ये. तर अशा प्रकारे मी पटापट टिफिन पॅक करून घेतला. हे माझं पहिलंच काम आहे. अजून मला दुसऱ्या कामावर पण जायचं आहे. टिफिन पॅक करून सरांची टिफिन बॅग बाहेर नेऊन ठेवली. सॉसचं पाऊच टाकलं आणि त्यानंतरनं ह्या छोट्या डब्बीमध्ये हिरवी चटणी देते आहे मी, कारण आपण चिला देतो आहे. तर चिलासोबत खाण्यासाठी चटणी आणि सॉस दोन्ही मी सरांना दिलेला आहे टिफिनमध्ये. अशा प्रकारे टिफिन बॅग रेडी करून बाहेर नेऊन ठेवली. सर रेडी होईपर्यंत माझा टिफिन बॅग रेडी झालेली होती. इथे बाजूला चहा बनत होता. चहामध्ये साखर टाकली आणि पटकन टिफिन बॅग बाहेर नेऊन दिली. दरवाजात टोडू उभा होता. त्याचा पण नाश्त्याचा टाईम झालेला. सर्वात आधी अंड्याचं साल काढलं आणि टोडूला अंडं दिलं. तर हे बघू शकता तुम्ही, जोपर्यंत मी त्याला ब्रेकफास्ट देत नाही तोपर्यंत तो असा दारातच बसलेला असतो. तो काही किचन सोडत नाही. त्याचा चेहरा बघा, त्याचे डोळे बघा. जर त्याला बरड जरी नसला आणि जर त्याला नाश्ता नसेल खायचा आणि त्याला जर बोलले मी बाजूला जाऊन दुसऱ्या टोडूला नाश्ता देते, तर तो लगेच धावत येतो आणि माझ्या हातून नाश्ता करतो. मागे काही दिवस तो आजारी होता, पण तो एवढा समजदार झाला आहे, एवढा गुड बॉय झाला आहे ना की सीट जोपर्यंत मी असं बोलत नाही, प्लेटमध्ये अंडं कुस्करून टाकत नाही, तोपर्यंत तो शांतपणे बसून राहतो, अगदी कितीही भूक लागली तरी. सरांचा टिफिन देऊन झाला, टोडूला नाश्ता देऊन झाला. त्यानंतर मी किचन क्लीन केलं आणि ह्या बरणीमध्ये मला बेसन काढायचं होतं. तर मला स्वयंपाक बनवण्याबरोबर इतरही भरपूर कामं असतात, जसे की डब्या रिफिल करायचं, काय सामान संपलं आहे, कुठलं सामान आणायचं आहे, ते सगळ्या लिस्ट बनवायची, मॅडमना द्यायची. नुसतं स्वयंपाकाचं काम झालं म्हणजे असं नसतं. माझ्यावर खूपच जबाबदारी आहेत. आणि माझं हे थोबाड बघून तुम्हाला कळलंच असेल, मला राग आलेला, कारण टिफिन बॅग मी बाहेर नेऊन रेडी केलेली. मला सरांनी सांगितलं की त्यांना ब्रेड द्यायचा आहे. ह्याच्या आधी पण तुम्ही बघितलंच असेल की ब्रेड नाही दिला ना एखाद दिवस तर सरांना चालत नाही. पुन्हा मी ती सँडविचचा जो डब्बा आहे तो रिकामी केला आणि चिला ह्या काचेच्या टिफिनमध्ये भरला आणि पुन्हा सरांसाठी 2 ब्रेड काढले आणि एका ब्रेडला सॉस लावला, एका ब्रेडला जाम लावला आणि ब्रेड रेडी करून दिला. टिफिन बॅग रेडी झाल्यानंतर मी घरी म्हणजे दुसऱ्या कामावर जायला निघाली होती, घरातनं निघत होती आणि तेवढ्यात सर असं म्हटले की मला ब्रेड दिला का? तर मी म्हटलं नाही सर, ब्रेड नाही दिला, ब्रेडच्या टिफिनमध्ये मी चिला दिलेला आहे. तर नाही, मला ब्रेड पाहिजे बोलल्यावर पुन्हा मी आतमध्ये आली आणि मग पुन्हा मी ते चिला टिफिनमधनं काढला, दुसऱ्या टिफिनमध्ये टाकला. त्यानंतरनं एका ब्रेडला मी सॉस लावला आणि दुसऱ्या ब्रेडला जाम लावला. अशा प्रकारे मी 2 ब्रेड सरांना दिले टिफिनमध्ये. तर मला म्हणजे रागच आला होता. एक तर ऑलरेडी उशीर झाला होता, टिफिन बॅग पूर्ण रेडी झाली होती, मी बाहेर नेऊन ठेवली होती. एखादा दिवस ब्रेड नाही दिला किंवा राहिलं किंवा विसरलं तर परत हे असं डबल काम लागतं, म्हणून सरांना रोज ब्रेड आठवणीने द्यावा लागतो. तर अशा प्रकारे पुन्हा टिफिन सगळे व्यवस्थित भरले, बॅग बाहेर नेऊन ठेवली आणि त्यानंतर पुन्हा किचन क्लीन करून घेतलं आणि मग आता मी निघाली आहे दुसऱ्या कामावर.
तर कधी कधी राग पण येतो, कधी कधी सांभाळून घ्यायला लागतं. कितीही राग आला, कितीही स्ट्रेस आलं, कितीही काम वाढलं तरी चेहऱ्यावर असंच हसत राहावं लागतं. मला खूप कमेंट येतात, ताई तू एवढ्या घरची कामं करते, एवढी धावपळ करते तरी नेहमी हसत असते. कारण की हा असा चेहरा ठेवावाच लागतो. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपलं स्ट्रेस, आपल्या कामाच्या सगळ्या भानगडी या सगळ्या इथे दाखवून चालत नाही. शेवटी त्यांना काय देणं घेणं आहे, त्यांना आपल्या हातचं टेस्टी जेवण वेळेवर मिळण्याशी मतलब. असो, दुसऱ्या कामावर पोचली. इकडे मस्त अशी तोंडल्याची रसभाजी केली होती, शेंगदाण्याचा कूट टाकून तोंडली, बटाट्याची रसभाजी केली, त्यानंतर चपात्या केल्या आणि त्यानंतर हा मटार राईस केला, वटाणा भात म्हणतो ना आपण तसा. त्यांना असा ओलसर पाहिजे होता, त्यासाठी त्यांनी ते नवीन तांदूळाचा मला मटार वटाणा भात करायला सांगितला. तर हा टिफिन मी पॅक करून दिला मॅडमसाठी. आणि बाकीचं सगळा स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर कढया वगैरे रिकाम्या केल्या, सगळे भांडी वगैरे घासले. तुम्ही बघू शकता एवढी सगळी भांडी घासली. आता ही भांडी मला पुसून वगैरे जागेवर ठेवायची आहेत. इकडे मला स्वयंपाकाबरोबर भांड्याचं पण काम आहे, तर त्याचे मला ते वेगळे पैसे देतात. तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित भांडी घासून झाल्याच्यानंतर सगळी भांडी व्यवस्थित पुसून घेते मी. त्यानंतर ती सगळी भांडी मी जागेवर ठेवत असते. तर इकडच्या कामाला जवळपास 1.5 तास लागतो. इकडून निघेपर्यंत 9 वाजतात मला. त्यानंतर माझं जे तिसरं काम आहे, ते तिसरं काम माझं ह्या घरापासून 3 किलोमीटर लांब असल्यामुळे मला परत रस्त्यात ट्रॅफिक लागला तर उशीरही होतो. त्यामुळे 9:30 वाजताचं माझं ते तिसरं काम आहे. त्यानंतर मी 11 वाजता घरी जाते. 11 वाजता घरी गेल्यावर आपली घरची ड्युटी सुरू होते. कारण माझ्या मुलाचं कॉलेज असल्यामुळे मला लगेचच त्याचा देखील टिफिन रेडी करावा लागतो. मला खूप कमेंट येत आहेत की ताई तू तुझे घरचे पण छोटे छोटे व्लॉग्स दाखव, घरचे पण छोट्या छोट्या क्लिप्स बनवत जा. तर मी लवकरच ट्राय करेल तुम्हाला घरचे पण व्हिडिओ दाखवण्याचा. तिकडचं सगळं काम आटपून झालं, तिसऱ्या कामावर आली. इकडे भेंडीची भाजी बनवली कांदा टोमॅटो घालून. भेंडी थोडीशीच होती, 200 ग्रॅमच भेंडी होती. शिजून ती अजून कमी झाली. त्याच्यात कांदा टोमॅटो टाकला जेणेकरून भाजी वाढेल. शेंगाची डाळ म्हणजे ड्रमस्टिक टाकून मी मस्त अशी वरण केलेलं आहे. टोमॅटो टाकला, ह्याच्यात कोथिंबीर टाकली आहे आणि कढीपत्ता जिरं मोहरीची हिरवी मिरचीची फोडणी दिली आहे. डाळीसोबत भात बनवलेला आहे आणि भाजीसोबत चपात्या बनवलेल्या आहेत. तर इथे भेंडीची भाजी, चपाती, डाळ भात सगळा स्वयंपाक माझा रेडी झाला आहे. आता मी चालली आहे घरी. लवकरच तुम्हाला घरचे व्लॉग पण बघायला मिळतील. बाकी तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात, माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना.